मुंबईच्या संघानं 2023-24 रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भाच्या संघाचा पराभव करत 42व्यांदा रणजी ट्रॉफीचं जेतेपद पटकावलं। यावेळी दुसऱ्या इनिंगमध्ये विदर्भाच्या संघाला 538 धावांचं टार्गेट चेस करायचं होतं। विशेष म्हणजे सामन्याच्या शेवटच्या दिवशी पहिल्या सेशनच्या समाप्तीनंतर विदर्भाचा स्कोर होता 5 विकेट 333 रन्स। अशा वेळी 2 सेशनमध्ये सामना ड्रॉ करण्याचा किंवा जिंकण्याचा चान्स विदर्भाच्या संघाकडे होता। यावेळी विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकर शतक लावून खेळत होता, पण इथून मुंबईच्या संघानं डाव फिरवला आणि विजय मिळवला। या इनिंगबद्दल बोलताना विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने एक गोष्ट सांगितली। जेव्हा तो क्रीजवर फलंदाजी करत होता त्यावेळी त्याचं लक्ष मुंबईच्या कर्णधाराकडे होतं। त्याला अपेक्षा होती की मुंबईचा कॅप्टन प्रेशरमध्ये येईल आणि त्यावेळी आपण गेममध्ये चांगली पोझिशन घेऊ शकतो, मात्र तसं झालंच नाही। संपूर्ण सामन्यात रणजी ट्रॉफीच्या फायनलचं प्रेशर असूनही मुंबईचा कर्णधार संयम बाळगून खेळत राहिला, आपल्या खेळाडूंना वेळोवेळी प्रोत्साहन देत राहिला आणि हे करत असताना त्याच्या चेहऱ्यावर कधीही मॅचचं प्रेशर जाणवलंच नाही। तोच मुंबईचा कर्णधार म्हणजे अजिंक्य रहाणे। अवघड परिस्थितीत प्रत्येक वेळी संघासाठी टिच्चून उभा राहणारा, आपल्या नावाप्रमाणेच अजिंक्य असणाऱ्या रहाणेची ही गोष्ट। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। मुंबईच्या क्रिकेट कल्चरमध्ये खडूस खेळाडूंची भरमार असते। याच क्रिकेट कल्चरमधला एक चिवट खेळाडू म्हणजे अजिंक्य रहाणे। जेव्हा संघाला गरज असते त्यावेळी अजिंक्य रहाणे टिच्चून उभा राहतो। तो कसा, यासाठी प्रामुख्याने 2 उदाहरणं देता येतात। पहिलं उदाहरण आहे ते 2023च्या IPL मधल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या मॅचचं। 2023च्या IPL पूर्वी अजिंक्य रहाणे संपलाय अशा चर्चा जोरानं सुरू होत्या। अशा वेळी रहाणेला स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी चालून आली। मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स अशी मॅच सुरू होती। पहिल्या डावात मुंबईने 157 धावा बोर्डवर लावल्या होत्या। दुसऱ्या डावाची सुरुवात झाली आणि चेन्नईचा स्टार ओपनर डेव्हन कॉनवे अवघ्या 4थ्या बॉलवर बोल्ड झाला। त्यानंतर क्रीजवर आला अजिंक्य रहाणे, ज्याच्यावर फक्त टेस्ट प्लेयर असल्याच्या आणि त्याचं करिअर संपलंय असे शिक्के बसले होते, पण रहाणे उभा राहिला। त्याने 61 धावांची मॅच विनिंग खेळी केली, ती सुद्धा 27 चेंडूत 225.93च्या स्ट्राईक रेटनं। मुंबईच्या अर्शदला एका ओव्हरमध्ये मारलेले 24 रन्स असलेल्या क्रिकेटिंग टॅलेंटची ओळख करून देण्यासाठी पुरेसे होते। दुसरा किस्सा आहे ऑस्ट्रेलियाचा गर्व मोडण्याचा। 2020 साली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता। पहिल्याच सामन्यात रहाणेच्या रॉंग कॉलमुळे विराट कोहली धावबाद झाला होता। विशेष म्हणजे पहिल्याच मॅचमध्ये भारतानं 36 धावांवर ऑल आउट होण्याचा लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला होता। अशाच परिस्थितीत दुसऱ्या सामन्यापासून भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रहाणेच्या खांद्यावर आली। ज्या ठिकाणी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि मीडिया भारत या सिरीजमध्ये 4-0ने पराभूत होईल असं प्रेडिक्शन करत होते, त्यावेळी दुसऱ्या सामन्यात रहाणेनं भारताला 8 विकेट्सनं विजय मिळवून दिला। त्यानंतर तिसरा सामना ड्रॉ झाला आणि आता वेळ आली होती अग्निपरीक्षेची, कारण सिरीजचा निर्णायक 4था सामना ऑस्ट्रेलियाच्या गड असणाऱ्या गावाच्या मैदानावर खेळवला जाणार होता। या मैदानात गेली अनेक शतकं ऑस्ट्रेलियानं मॅचमध्ये पराभवच काय तर ड्रॉ सुद्धा पाहिला नव्हता। अशा वेळी भारताचा कर्णधार रहाणे उभा राहिला। ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यावर रहाणेनं नेट बॉलर्सला सोबत घेऊन विजय खेचून आणला आणि रहाणेच्या नेतृत्वात भारतानं ऑस्ट्रेलियाचा गर्व मोडला। रहाणेनं अशाच करामती अनेक सामन्यांमध्ये केल्यात। त्याच्या नेतृत्वात भारतानं आजवर एकही कसोटी सामना हरलेला नाही। विशेष म्हणजे ज्याच्यावर टेस्ट प्लेयर म्हणून शिक्का लावण्यात आला होता त्या रहाणेनं IPL मध्ये एका ओव्हरमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे। रहाणेकडे अल्टिमेट टॅलेंट आहे, नेतृत्व गुण आहे आणि विशेष म्हणजे त्याचा शांत स्वभाव त्याला प्रत्येक वेळी संयमी राहण्यास मदत करत असतो। याच 3 गुणांमुळे रहाणे कोणत्याही परिस्थितीत आपल्या संघासाठी नेहमी टिच्चून उभा राहतो, ते सुद्धा एकदम मराठमोळ्या थाटात। तुम्हाला रहाणेची स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।